नमस्कार सर्वांना, विजयन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, वैराट हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? वैराट बघा, हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वाचं शिखर आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, वैराट हे शिखर पहा अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जव्हार हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, जव्हार हे महाराष्ट्रामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी? कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 282 किमी बघा कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार पहा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातात? बघा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार पहा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार बघा सांगली आणि सातारा जिल्ह्यामधून ते पुढे बघा कर्नाटक या राज्यामध्ये जातात। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त नारळाचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्य? भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, तामिळनाडू या राज्यामध्ये पहा सर्वात जास्त नारळाचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 6 पहा, नळगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नळगंगा ही नदी पहा बुलढाणा या जिल्ह्यामधली ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, पांढरी लुसाई खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? बघा, पांढरी लुसाई कोणत्या एका पिकाची या ठिकाणी प्रसिद्ध जात आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पांढरी लुसाई बघा तांदूळ या पिकाची या ठिकाणी प्रसिद्ध जात आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था बघा मुंबई या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, जायकवाडी प्रकल्प बघा तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले? बघा, जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी कोणत्या एका देशाने सहकार्य हे केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, जायकवाडी प्रकल्प बघा तयार करण्यासाठी बघा जपान या देशाने सहकार्य हे केले होते। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC यांची स्थापना खालीलपैकी MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सन 1962 या वर्षी बघा MIDC यांची स्थापना ही झालेली आहे।
प्रश्न क्रमांक 11 पहा, नरनाळा बघा महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? नरनाळा हे बघा महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नरनाळा हे बघा प्रसिद्ध अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद बघा इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खत फोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी बघा खत फोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बाबा, टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी टॅनिन बघा हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? बघा टॅनिन बघा हे बघा चहामध्ये बघा या ठिकाणी प्रामुख्याने टॅनिन या ठिकाणी अपायकारक द्रव्य असते. बघा कॉफीमध्ये बघा कॉफीन असते, तंबाखूमध्ये बघा निकोटीन असते आणि चहामध्ये या ठिकाणी टॅनिन अपायकारक द्रव्य असते. प्रश्न क्रमांक 15 पहा, तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तांबड्या रक्तपेशी कोणत्या ठिकाणी तयार होतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अस्थिमध्येमध्ये बघा पांढऱ्या रक्तपेशी ह्या तयार होत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक बघा थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन बघा जीवनसत्व ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी बघा रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा मॉस्को बघा रशिया या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रियाल हे चलन कोणत्या देशाचं चलन आहे? बघा रियाल हे चलन कोणत्या देशाचं चलन आहे? रियाल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंडोनेशिया या देशाचं ते चलन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती खिंड आहे? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली बघा प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती खिंड आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पावनखिंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 21 मार्च दिवशी बघा जागतिक वन दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी बघा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक म्हणजे क्युसेक्स बघा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचे कलम बघा भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचे कलम कोणतं कलम आहे? बघा कलम 76 बघा भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? नीरज चोप्रा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नीरज चोप्रा हा खेळाडू बघा भालाफेक आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा हरियाणा या राज्यासंबंधीच्या या ठिकाणी खेळाडू ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा प्रल्हाद केशवात्रे म्हणजे केशव कुमार यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, रोग व निदान यांचा अभ्यास करणारे शास्त्र रोग आणि निदान यांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते शास्त्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा पॅथॉलॉजी या शास्त्रामध्ये बघा रोग आणि निदान यांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झाली? बघा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झालेली आहे? बघा भारत या देशापासून पहा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, सायट्रिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये असते? सायट्रिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा सायट्रिक ॲसिड बघा लिंबामध्ये बघा या ठिकाणी सायट्रिक ॲसिड असते, चिंचेमध्ये बघा टार्टारिक ॲसिड बघा चिंचेमध्ये असते, दुधामध्ये बघा लॅक्टिक ॲसिड असते आणि लिंबामध्ये बघा सायट्रिक ॲसिड ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा काकरापारा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश कोणत्या देशामध्ये? कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश कोणत्या देशामध्ये? कलहरी बघा कलहरी बघा आफ्रिका या खंडामध्ये या ठिकाणी बघा वाळवंटी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपल्याला बघा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा तो या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपसर्ग होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगाय. उपसर्ग होणे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मृत्यू पावणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भुंगा बघा भुंगा म्हणजे बघा मिलिंद ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाहने सावकाश चालवा अधोरेखित शब्दाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी अधोरेखित सावकाश या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. या ठिकाणी प्रकार शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द? बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? बघा विकारी या प्रकारचे ते शब्द आहेत. बघा संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये बघा संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा संगणकाची बघा स्मरणशक्ती बघा बाईट्स या एककामध्ये बघा संगणकाची स्मरणशक्ती मोजतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेबसाईटच्या मुख्य पृष्ठाला खालीलपैकी बघा वेबसाईटचा बघा मुख्य जो पृष्ठ असतो त्या पृष्ठाला पुढीलपैकी कोणते पेज म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. वेबसाईटचे बघा मुख्य पृष्ठावर या ठिकाणी होम पेज या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ? मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? बघा मुंबई उच्च न्यायालयाचे बघा एकूण खंडपीठ बघा एकूण या ठिकाणी 3 एकूण खंडपीठ आहेत. बघा भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा दरवर्षी बघा पणजी या शहरामध्ये संपन्न होतात. प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी वा महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? बघा मीरा बोरवणकर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या ठिकाणी IPS अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बघा आनंदवन बघा आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केलेला? बघा आश्रम आहे आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केलेला या ठिकाणी आश्रम आहे? बघा बाबा आमटे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला? सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केलेला तो कायदा आहे? बघा सतीबंदीचा कायदा बघा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी तो केलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? बघा गंगा नदी बघा ऋषिकेश जवळ या ठिकाणी बघा मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बलूत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बलूत बघा बलूत दया पवार यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक बघा, आधुनिक भारतामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा आधुनिक स्त्री शिक्षणाचे जनक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षणाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक विज्ञान दिवस बघा 28 फेब्रुवारी दिवशी बघा जागतिक विज्ञान दिवस असतो. बघा प्रश्न क्रमांक 5 टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
बघा पुणे या ठिकाणी पहा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा या ठिकाणी राज्यपाल यांना असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आमच्या गावामध्ये आम्ही सरकार या घोषणेमुळे प्रसिद्धीस आलेलं गाव खालीलपैकी कोणतं गाव आहे? बघा मेंढालेखा गाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी खालीलपैकी किती सदस्य संख्या असते? बघा ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी खालीलपैकी किती सदस्य संख्या असते? कमीत कमी बघा 7 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. आणि जास्तीत जास्त बघा 17, जास्तीत जास्त कमीत कमी 7. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगाची रचनाही केली? बघा खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगाची रचनाही केलेली आहे? बघा संत मुक्ताबाई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा 14 तोळ्याचा सत्याग्रह कोठे आणि खालीलपैकी केव्हा झाला? बघा 14 तोळ्याचा सत्याग्रह बघा सन 1927 बघा महाड या ठिकाणी बघा सन 1927 ला बघा 14 तोळ्याचा सत्याग्रह हा झाला. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणाला? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक, भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता? बघा भारताचा राष्ट्रीय प्राणी बघा वाघ बघा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक, गंगा नदीमध्ये डॉल्फिन हा भारताचा एक राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. बघा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. आणि जर तुम्हाला बघा असेच बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF पाहिजे असेल तर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका त्यामध्ये बघा अतिसंभाव्य प्रश्न आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला अतिसंभाव्य PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.